आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं स्वागत करते जे की राहून गेले. खऱ्या अर्थानं म्हणजे हा कॉरिडॉरचा हा विषय आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असेल देशमुख साहेब तर 82च्या मास्टर प्लॅनमध्ये ज्यांची घरं गेली त्यांना अद्यापही घरं मिळाली नाही, मोबदला मिळाला नाही. त्याच्यामुळं तिथून पासून आतापर्यंत जाणाऱ्या प्लॅनमध्ये जे जे बाधित होणार आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे जे की तुम्ही आता काही म्हणजे ते मिटवू शकला नाही. त्याच्यामुळं ज्या आताच्या गोष्टी घडत आहेत त्याला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागते. वारंवार विनंती करून म्हणजे मी अध्यक्ष किंवा आमचे सर्व नगरसेवकांनी विनंती करून तुम्ही आज आम्हाला ही म्हणजे सादरीकरण केलेलं आहे. या अगोदर ज्या काही प्रशासकीय किंवा सीएम साहेबांच्या दालनात ज्या मीटिंग झाल्या त्या मीटिंगला देखील आमच्यातल्या काही प्रतिनिधींना मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून किंवा आमच्या इथे बाधित ह्याच्यातले नगरसेवक म्हणून त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं जे की तुमच्याकडून झालेलं नाही. इथं विषय आहे तो भावना त्यांचा उदरनिर्वाह आणि पुढच्या पिढीचा देखील याच्यात समावेश होतोय. कारण आता बडवे दादा मगाशी म्हणाले त्याप्रमाणे त्यांची 4थी पिढी बाधित होती. तर इथल्या बाधित होणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन आपण समोर त्या गोष्टीला सामोरं जाणं अपेक्षित आहे आणि हे आपण करणार आहात का याची स्पष्टता आपण देणं गरजेचं आहे. हा आराखडा सादरीकरण करत असताना आपण वारकरी लोकांचा विचार केलेला आहे पण तितक्याच पोटतिडकीनं आमच्या स्थानिक प्रत्येक घटकाचा विचार होणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मगाशी भाईरावताईंनी जो विषय मांडला किंवा किरण दादांनी मांडला त्या सगळ्यांच्या गोष्टी बरोबर आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि इथं फक्त 4 वारीपुरता मर्यादित विचार होणं अपेक्षित नाही. तर आमच्याकडे पंढरपूरमध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत म्हणजे 12 महिने इथं रहदारी असते. 12 महिने क्राऊड आपल्याला बघायला मिळते. येणारा भाविक फक्त 4 वाऱ्याला येत नाही तर 12 महिने विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतो. त्या दृष्टिकोनातून विचार करून इथं उदरनिर्वाह करणारे म्हणजे कॉरिडॉरमध्ये बाधित होणारे त्याचबरोबर आमच्या शहरातील इतर जे आहेत मग ते लगेच समाजाचे तुला व्यवसाय करणाऱ्या महिला असू द्या, काशी कपडे समाजाच्या असू द्या, हात फुलं विकणारे असू द्या, वडार समाजाचे असू द्या, म्हणजे नाथपंथी डवरी समाजाचे असू द्या, म्हणजे प्रत्येक विशिष्ट प्रकारचा इथे एक छोटा व्यवसाय आहे. त्यांचाही ह्याच्यामध्ये विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्या शहराचा उदरनिर्वाहच 4 वाऱ्या आणि विठ्ठलाच्या ह्याच्यावरती होत असतो. तर या प्रत्येक घटकाचा इथं विचार करून तुम्ही पुढच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. 82च्या मास्टर प्लॅनमध्ये भयभीत असल्यामुळे आताच्या मास्टर प्लॅनमध्ये जास्त भीती लोकांच्या मनात हे झालेली आहे. तर ती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून बाधित होणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन त्यांना जो आम्हाला दाखवलेला आराखडा आहे तो तुम्ही त्यांना देखील सादर करावा आणि त्यांची मतं आपण घ्यावी अशी माझी मानणं आहे. दुसरी महत्त्वाची मुद्दा आहे की आमच्याकडे तुम्ही नदीपात्राची डेव्हलपमेंट करणार आहात का आणि ती जर करत असाल तिथे घाट डेव्हलप करणार असाल तर त्या ठिकाणी आमच्या कोळी समाजाच्या महिला भगिनी जे की छोट्या हळदी बुक्का नारळ हे विकून त्यांचा उदरनिर्वाह करतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नदीपात्राची स्वच्छता करण्यासाठी देखील त्या महिला कुठलंही मानधन न घेता आपल्याला सहकार्य करतात. तर आमच्या महिलांचा विचार होणार आहे का? एवढा मोठा आराखडा सादर करत असताना या प्रत्येक घटकाच्या भावनेचा प्लस त्यांच्या उदरनिर्वाहाचा कारण प्रत्येकाचं पोट तिथं ह्याच्यावर आहे आणि आपल्या ज्यावेळेस पोटावर येतं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की कशी परिस्थिती निर्माण होते. या सगळ्या भावनेचा विचार करून तुम्ही पुढे जावं. आणि दुसरी गोष्ट एवढं मोठं तुम्ही करणारच असाल प्रत्येकाला विश्वासात घेऊन तर विशेष महिलांसाठी तुम्ही याच्यात काही धोरण करणार आहात का? मी महिला म्हणून माझा हा प्रश्न आहे की आमच्या महिला भगिनींसाठी तुम्ही काय वेगळी व्यवस्था करणार आहे ज्यांच्या व्यवसायाला म्हणजे ज्यांचा ऑलरेडी आहे आणि ज्या परत करू इच्छिणार आहेत अशा लोकांसाठी काय तुम्ही सोय करणार आहात का? आणि बाधित घटकांसाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे आमचे नगरसेवक म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आणि बाधित होणारा प्रत्येक घटक यांच्यासोबत तुम्ही कधी हे करणार आहात याचंही तुम्ही हे करायला पाहिजे. पाण्याच्या पात्र म्हणजे पाण्याच्या ठिकाणी पण एवढा मोठा हे करत असताना एवढा मोठा निधी करत असताना तिथं रेस्क्यू टीम आपण वारंवार मंदिर समितीला आणि आपल्या नगरपालिकेला पण कोणी बांधव भेटून केलेले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून काही त्यांना तिथं परमनंट म्हणजे
मदत कार्यासाठी नेमणुका तुम्ही करणार आहात का? त्याच्या हे गोष्टी तुम्ही यात म्हणजे दखल घेणार आहेत का? या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या बाधित होणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन, कारण म्हणजे प्रत्येकाचा व्यवसाय तिथं जाणार आहे, घर जाणार आहे आणि हा काय आजचा विषय नाही तर पिढीच्या कुळापासून ते लोक तिथं आहेत आणि भावनिकदृष्ट्या त्यांची नाळ त्या भागाला जोडलेली आहे. तर ह्या गोष्टीचा विचार करून या सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही आमच्यासोबत म्हणजे ही चर्चा करणार आहात का? याचं देखील तुम्ही स्पष्टीकरण द्यावं. आज कॉरिडॉरचा प्रकल्प आपल्या लोकप्रतिनिधींकडे सादर झाला. प्रकल्पात किती बाधितांना मोबदला दिला जाणार आहे याबाबत काय सभागृहाचे मंडळी समर्थन असणारे, स्वागत असणारे का हरकत असणार? एकतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आमच्यासाठी पहिलं सादरीकरण होतं. म्हणजे इथला मी नगराध्यक्ष म्हणून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हे पहिलं सादरीकरण आपल्याला बघायला मिळालं. या अगोदर कुठल्याही मिटिंगला कशालाही आपल्याला बोलवलं गेलं नाही. आताच देशमुख साहेबांनी सांगितल्यानुसार जेवढे लोक बाधित होणार आहेत त्या प्रत्येकाला त्या त्या वर्गानुसार मोबदला देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाधित जो घटक होणार आहे तिथं त्या प्रत्येक बाधिताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये. मी देखील उद्या आमचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी म्हणजे चर्चा करून बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठली कारवाई करू नये अशी विनंती करणार आहे. एकंदरीत प्रेझेंटेशन बाधितांना विश्वासात घेतलं असं वाटतं? नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घेतले असं ते सांगितलं जरी असलं तरी जे म्हणजे एक जरी पर्सन नाराज असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार मिळावा एवढे आमचे म्हणणं आहे. मोबदलाची वर्गवारी त्यांनी केलेली आहे त्या अनुषंगानं तसं सादरीकरण म्हणजे आम्हाला जे सांगितलं म्हणजे आमच्यापेक्षा बाधित व्यक्ती तिथली माहिती व्यवस्थित देऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही ही विनंती केलेली आहे देशमुख साहेबांकडे की आज जे सादरीकरण आमच्या समोर सादर केलेलं आहे ते आमच्या बाधित प्रत्येका पुढे सादर करावं, त्या अनुषंगाने पुढचं धोरण ठरवावं. शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी माझ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मी आताच सांगितलं की ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन जे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठले जाणार नाही.